सर्वात आधी मी माझी ओळख करून देतो। मी मिलिंद दामले, शेतकरी संघटनेचा तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडीचा प्रमुख आहे। आज शरद जोशींचा 9वा स्मृती दिन आहे। त्यानिमित्त आपण सगळे इथे जमलो आहोत। परंतु आतापर्यंत जी काही भाषणं झाली त्या सर्व भाषणांमध्ये शरद जोशींचा जो मूळ गाभा होता विचारांचा, त्या मूळ गाभ्यावरती कोणीच बोललं नाही। शरद जोशी राष्ट्रीय कृषी नीती कशी असावी याबाबत शरद जोशींनी 1990 साली केंद्र सरकारला एक निवेदन दिलेलं आहे। शरद जोशी म्हणायचे की किमान भाव म्हणजे कमी भाव। आता शेतकऱ्यांना किमान आधारभूत दर कमी देण्याची सुरुवात ही 9 जानेवारी 1965 रोजी झाली। 9 जानेवारी 1965 रोजी या देशामध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली। त्यावेळेसच्या केंद्र सरकारने कृषी मूल्य आयोगाला असा आदेश दिला की तुम्ही किमान आधारभूत शेतमालाचे किमान आधारभूत दराची शिफारस करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ध्यानात ठेवली पाहिजे की त्या ग्राहकाला त्या खिशावरती ताण यायला नको। आता ग्राहक म्हणजे बाजारात 1 किलो गहू घेणारा ग्राहक नाही आहे, अब्जावधी क्विंटल गहू विकत घेणारा सरकार ग्राहक आहे। लालबहादूर शास्त्रींचं मंत्रिमंडळ अत्यंत चाणक्य होतं। त्या चाणक्य मंत्रिमंडळाला हे माहिती होतं की भारताची अन्नधान्याची जर भूक भागवायची असेल तर आपल्याला या देशामध्ये गव्हाचं आणि तांदूळाचं उत्पादन वाढवायचं आहे। आणि गव्हाचं आणि तांदूळाचं उत्पादन वाढवण्यासाठी उत्तर भारतातला शेतकरी त्याकडे आकृष्ट व्हायला पाहिजे। मग त्याला जर जास्ती भाव द्यायचे आहे, जास्ती किंमत दर किमान आधारभूत दर द्यायचे आहे, कारण त्याचा उत्पादन खर्च फार कमी आहे। म्हणून जास्त उत्पादन खर्च असलेली महाराष्ट्रासारखी राज्य त्याच्यात गोवल्या गेली। त्याच्यामुळे आता यंदा जे गव्हाचे किमान आधारभूत दर जाहीर झालेले आहे 2200 रुपये। गेल्या 20 वर्षापासून मी रबी हंगामाचा अभ्यास करतोय, खरीप हंगामाच्या अहवालाचा अभ्यास करतोय। तर गव्हाचे 2200 रुपये जे किमान आधारभूत दर जाहीर झाले आहे, तर पंजाबचा गहू उत्पादन खर्च फक्त 700 रुपये क्विंटल आहे। म्हणजे त्याला किमान आधारभूत दराच्या तिप्पट पैसे मिळतात। सरकार धान्य सगळं खरेदी करते, म्हणून त्याला MSP चा कायदा पाहिजे। त्याला काय मिळाला हा 2225 रुपये भाव? कारण महाराष्ट्रासारखी जी राज्य आहे, महाराष्ट्राचा गहू उत्पादन खर्च 1925 रुपये पर क्विंटल आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राला गहू उत्पादन हे तोट्याचा व्यवसाय आहे, परंतु महाराष्ट्रामुळे गहू उत्पादनाचा पंजाब किंवा उत्तर भारताचा व्यवसाय हा नफ्याचा व्यवसाय झाला पाहिजे का? शरद जोशींना हे माहिती होतं की किमान आधारभूत दर म्हणजे एकाच दराने अन्नधान्याचा व्यवसाय चालणं शक्य नाही आहे। म्हणून त्यांनी केंद्र सरकारला सांगितलं की तुमचे जे किमान आधारभूत दर आहे, तुम्हाला डाळी झाल्या, तेलबिया झाल्या, आपण स्वयंपूर्ण नाही आहे, आपल्याला त्याची आयात करावीच लागते। पण ही आयात आणि निर्यातीच्या गोष्टी ह्या ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे। त्यांनी केंद्र सरकारला त्यावेळेस सांगितलं होतं की किमान आधारभूत दराच्या तुलनेत 40% जर कमी भाव झाले देशाच्या मार्केटमध्ये, तर निर्यात तुम्ही ऑटोमॅटिक का चालू करा। आणि तेजीमध्ये शेतकऱ्यांना फायदा होत असतो। तर किमान आधारभूत दराच्या तुलनेमध्ये 60% वरती जर शेतमालाचे भाव गेले तर तुम्ही आयात करा। पण आयात करताना सगळ्यात मुख्य कंडिशन ही ठेवली होती की आयातीत मालाचा भाव हा देशांतर्गत विकल्या जाणाऱ्या भावापेक्षा कमी नको। ही सगळ्यात महत्त्वाची अट होती। ही 1990 सालची शरद जोशींचे कृषी नीतीचं पुस्तक आहे। परंतु गेल्या 24 वर्षात सगळ्या शेतकऱ्यांनी, सगळ्या सरकारांनी, केंद्र सरकारांनी शरद जोशींचं कृषी नीती म्हणजे अगदी
अटल बिहारी वाजपेयी किंवा विश्वनाथ प्रताप सिंगांच्या पुढे जितकी सरकार आली त्या सगळ्या सरकारांनी ते बास्तात बांधून ठेवून दिलं. हे बास्तात बांधून ठेवायचं एकमेव कारण हे आहे की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे कृषी अन्न सुरक्षा कायदा. अन्न सुरक्षा कायद्यामध्ये तुम्हाला फुकट आणि स्वस्त अन्न वाटायचं आहे. ते स्वस्त अन्न घ्यायला शासन ग्राहक असते. मग ग्राहक नेहमी स्वतःचाच विचार करतो पैशाचा आणि त्याच्याजवळ अमर्याद ताकद आहे. म्हणून शेतकऱ्यांना आधारभूत दर म्हणजे कमी आधारभूत कशी द्यायची हा प्रत्येक सरकारांनी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कुठल्याही सरकारवरती आपला आक्षेप नाही आहे. पण आमचं म्हणणं आहे की जर तुम्हाला किमान आधारभूत दरात तुम्हाला फुकटाट वाटायचं असेल तर त्याची बळी तुम्ही शेतकऱ्याला देऊ नका. शेतकऱ्याला खरे खरे पैसे द्या. तुम्हाला फुकटाट वाटायचं आहे, अजून काय करायचं आहे ते काही करा. ह्याबद्दल आता आपल्याला निव्वळ भाषण होतात. अन्न सुरक्षा कायदा आम्ही फुकट दिलं. आम्ही फुकट जे देतात हे सगळे शेतकऱ्याच्या जीवावर देतात. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो तंत्रज्ञानाचा मुद्दा आहे. आपण कापसाच्या बियाण्याचं पाकिट विकत घेतो. आपल्याला त्याची काही माहिती नसते की ह्यातनं लावलेला कापूस ह्याच्यात रुईचं वजन किती, सरकीचं वजन किती, किंवा एकरी ॲव्हरेज किती येणार आहे, कोणत्या प्रकारच्या जमिनीवर लावायचा. आपण निव्वळ वळी मटका लावल्यासारखं कापसाचं उत्पादन घेतो. त्याच्यामुळे सगळ्यात गंभीर प्रश्न असा निर्माण झाला आहे की संपूर्ण जगामध्ये भारताच्या कापसाची रुईची टक्केवारी ही फक्त 35% आहे. पण महाराष्ट्राचा तर कापूस सगळ्यात बोगस आहे. महाराष्ट्राच्या कापसामध्ये रुईची टक्केवारी फक्त 32% आहे. पण जगामध्ये इतर राष्ट्रांमध्ये रुईची टक्केवारी कापसाच्या बोंडात 46% पोचलेली आहे. त्याच्यामुळे आपला कापूस हा खूप चांगल्या गुणवत्तेचा आपण तयार करतो असं नाही. आपण सरकी उत्पादन करतो. जगाच्या बाजारामध्ये रुईला भाव आहे. जोपर्यंत आपण रुई त्या कापसाच्या बोंडात जास्तीत जास्त तयार करणार नाही तोपर्यंत आपल्याला जगाच्या स्पर्धेत उभे राहता येणार नाही. ही अत्यंत कटू बाजू आहे. त्याच्यामुळे आता कालपासूनच आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे की आम्ही केंद्र सरकारला पत्र दिलं आहे की ह्याच्या पुढे कापसाच्या पाकिटासोबत तुम्ही एक माहितीपत्रक द्या. त्या माहितीपत्रकामध्ये जमिनीचा सामूहिक pH किती असायला पाहिजे, खतं कोणची कोणची वापरायचे. खतात आपली टांग फक्त NPK मध्ये टाकलेली आहे, नत्र, स्फुरद आणि पलाश. पण आता आम्ही त्यांना सांगितलंय की पूर्ण 14च्या 14 अन्नद्रव्य काय प्रमाणात दिली पाहिजे ते सांगा. हे किती दिवसाचं पीक आहे ते सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे वाण सिंचनासाठी योग्य आहे की कोरडवाहूसाठी योग्य आहे. हा फरक याच्यासाठी आहे की आपण कोरडवाहूसाठी योग्य असलेलं वाण जर आपण सिंचन म्हणून लावलं तर ज्यावेळेस आपण पाणी देतो त्याच्यानंतर त्या पावसाची फुलगळ होते, पातेगळ होते. त्याच्यामुळे आपल्याला हे वर्गीकरणच करणं आवश्यक आहे. पण सिंचनाचं वाण जे आहे ते कोरडवाहू याच्यासाठी नाही लावत आहेत की ते खूप मोठ्या कालावधीचं वाण असतं आणि आपल्याकडे पाऊस 120 दिवस आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हे माहिती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो की कापूस हे फक्त कोरडवाहू पीक आहे. जगात एकूण कापसाचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रापैकी 65% क्षेत्रावरती कोरडवाहू कापसाचं उत्पन्न घेतलं जाते. अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्येही कापूस कोरडवाहूच घेतला जातो 65%. अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना आणि भारतसुद्धा. त्याच्यामुळे ज्यांना कापूस उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी सगळ्यात आधी हा विचार करावा की आपली कोरडवाहू कापसाची शेती कशी शाश्वत करायची. मगाशी चेतननी सांगितलं त्याची जमीन चुनखडीयुक्त आहे. तो एकरी 3 पोते मातीत 2-3 महिने आधी सिंगल सुपर फॉस्फेट फेकतो. हे सिंगल सुपर फॉस्फेट फेकायचं त्यांनी कारण सांगितलं की त्याच्यात गंधक आहे. हे तो फेकतो याचं कारण त्याला विज्ञानाचं ज्ञान नाही आहे. या सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 50% जिप्सम असतं. परंतु आपल्या जमिनीत चुनखडी आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे. त्याच्याऐवजी जर त्यांनी कापूस पेरताना कापसाच्या बी सोबत
बी सोबत जर 2-3 दाणे बेंटोनाइट गंधकाचे दाणेदार जर पेरले तर त्या क्षेत्रातला त्याचा ॲटोमॅटिक जमिनीचा पीएच कमी होईल. प्रत्येक खतासोबत त्यांनी पीएच कमी करण्यासाठी जर त्यांनी खत मात्रेसोबत गंधक वापरलं तर त्याला फायदा होईल. पण हे ज्ञान नसल्यामुळे तो चुकीच्या रीतीने म्हणजे त्याच्या शेतात येऊन मी त्याच्यावरच टीका करून राहिलो. कारण कॅल्शियम कार्बोनेट आणि सल्फर याची केमिकल रिॲक्शन अशी होते की त्याची केमिकल रिॲक्शन रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचं जिप्सम तयार होतं. ते जिप्सम झाडाला मिळतं. त्याच्यातलं चुनखडी कमी झाल्यामुळे ॲटोमॅटिक जमिनीचा सामू कमी होतो. जमिनीचा सामू कमी झाल्याबरोबर लोहासारखे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते झाडाला व्यवस्थित प्रमाणात मिळणं चालू होतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जमिनी हा 5.5 ते 6.5 ते 7.5च्या दरम्यान ठेवायचाच आहे पिकाच्या मूळ क्षेत्रातला. मी कृषी विद्यापीठालाही लिहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या कृषी संवर्धनीमध्ये 6.5 ते 8.5 कापसासाठी जमीन चालते लिहिता. हे शेतकऱ्यांना मारण्यासाठी लिहित आहे. कारण 6.5 ते 8.5 मधला फरक मी तुम्हाला सांगतो. 8.5 वजा 6.5 बरोबर 2 होत नाही. 6.5च्या तुलनेत 8.5 हे 316 पण अल्कधर्मी आहे. थोडा असं समजा की 8.5 पीएच असलेली जमीन ही 6.5च्या तुलनेत 316% 316 टाइम्स नापीक आहे. आणि यवतमाळ जिल्ह्याचा हाही एक सर्वे आहे की यवतमाळ जिल्ह्याचं एकूण जे कापूस क्षेत्र आहे त्या कापूस क्षेत्रापैकी फक्त 7% जमीन कापूस पेरण्यालायक आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी अभ्यास करावा आणि आता हे कृषी विभागाला पत्र द्यावं की बाजारात मिळणाऱ्या बियाण्याची गुणवत्ता काय आहे आम्हाला सांगा. आम्ही बियाणं कसं निवडायचं हे बियाणं कसं निवडायचं गेल्या 50 वर्षापासून ज्ञानच दिलेलं नाही आहे आपल्याला. आपण काहीतरी पाकिटावरचं पाहतो, कोणीतरी सांगते आपल्याला राशी येते, ते अमुक येते तमुक येते, ते 2 वर्षात चालले जातात. त्याच्यामुळे तंत्रज्ञानाकडे लक्ष द्या. जोपर्यंत बियाणं विकत घेण्यापासून तुम्ही तंत्रज्ञानाकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत तुमचा या जगात वाली कोणी नाही आहे. आणि एक गोष्ट ठामपणे लक्षात घ्या की भारताचा कापूस निकृष्ट दर्जाचा आहे. कारण आपण सरकी उत्पादन करतो, रुई उत्पादन फार कमी करतो आपण. हे लक्षात घ्या. जरी आपलं कापूस उत्पादन जगात जरी सगळ्यात जास्त आहे, एकूण जगाच्या सगळ्या क्षेत्रपैकी एकट्या भारताचं क्षेत्र 40% क्षेत्रावरती आपण कापूस घेतो जगाच्या तुलनेत. आणि महाराष्ट्राची तर गती अशी आहे की महाराष्ट्राच्या एकूण कापूस क्षेत्रापैकी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 35% क्षेत्रावरती कापूस लागवड केली जाते. आणि भयंकर हे आहे की यवतमाळ जिल्ह्यातली फक्त 60% जमीन 7% जमीन ही कापूस उत्पादनासाठी योग्य आहे. आणि त्याच्यावर अजून एक भयंकर गोष्ट सांगतो की यवतमाळ जिल्ह्याचं जेवढं कृषी क्षेत्र आहे त्या कृषी क्षेत्रापैकी फक्त 15% जमीन माती सिंचन करण्याच्या लायकीची आहे. तुम्ही वारंवार सिंचन करून तुम्ही जमिनीचं तुमच्या मिठागरं करून राहिले, मीठ तयार करून राहिले, समुद्र इथे आणून टाकून राहिले. पहिले 2-3 वर्ष मिळतील, पण एकदा ते मीठ आलं की तुमची जमीन कायमस्वरूपी सलाईन होते, त्याच्यात मीठ वाढतं आणि मग काही तुमचा वाली कोणी नाही आहे. त्याच्यामुळे मूलभूत तंत्रज्ञानाकडे लक्ष द्या. एवढंच सांग थांब.